नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज मी आलो आहे श्री दीपकराव जाधव, राहणार धनगरकुंटी, तालुका अंबड, जिल्हा जालना या शेतकऱ्यांच्या शेतावरती. दीपकरावांना आम्ही त्यांच्या राजमा या पिकासाठी उत्कृष्ट नॅनो DAP जे आपण प्रत्येक पिकासाठी दिलं होतं. त्यामध्ये आपण पाहू शकता की हे जे बांधाच्या इकडला प्लॉट आहे हे शेतकरी पद्धत आहे आणि बांधाच्या या बाजूचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण नॅनो DAPची 5 मिली प्रति किलो बियाणे बीज प्रक्रिया आणि एक फवारणी 2 मिली प्रति लिटरने झालेली आहे, एक फवारणी व्हायची आहे. तर दीपकराव, मला सांगा, नॅनो DAPचा वापर केल्यामुळे तुम्हाला राजमा पिकामध्ये काय फायदा झाला? याच्यात थोडा पिवळापणा दिसतो, बरं, जिकडं नाही केला तिकडं, आणि जिकडं केलं तिकडं हिरवापणा दिसतो आणि फुटवा जात आहे. खूप जादा. हां. कारण तुम्ही जेव्हा राजमा उगवून आला, हो. उगवल्यानंतर तुम्हाला काय फरक सुरुवातीला झाला? सुरुवातीला कलरमध्येच जाणवला, कलर व्यवस्थित आणि उगवशक्ती चांगली वाटली. बरं, उगवणशक्ती चांगली झालेली आहे. आणि नॅनो DAP ज्या प्लॉटमध्ये आता हा प्लॉट आहे त्याच्यामध्ये नॅनो DAP बीज प्रक्रिया केलेली नाही, हां. त्यामुळे पिवळसरपणा आहे आणि तुटीचं प्रमाण पण दिसतं. तुटीचं प्रमाण जादा, उगवशक्तीत कमी. उगवणशक्ती कमी आहे. तर नॅनो DAP ज्यामध्ये 8% नायट्रोजन, 16% स्फुरद नॅनो कणांच्या स्वरूपात आहे. नॅनो DAP बीज प्रक्रिया आणि फवारणीद्वारे देण्याची शिफारस आहे. त्याचं प्रात्यक्षिक मधून आपल्याला असं लक्षात येतं की पिकाच्या उगवण क्षमतेमध्ये खूप चांगली वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर जो काही उगवून आलेलं पीक आहे त्याची वाढ झपाट्याने होते, फुलाची संख्या अधिक आहे आणि राजमा पिकामध्ये फुलं आणि त्याला जी लागणारी शेंग आहे त्याची गुणवत्ता पण अतिशय चांगली झालेली दिसते. तर नॅनो DAP आपल्या शेतकरी बांधवासाठी अतिशय उपयुक्त नॅनो तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेलं नॅनो खत म्हणून सिद्ध होत आहे. हे आपल्याला शेतकऱ्यांच्या शेतावर प्लॉटवरती प्रात्यक्षिका स्वरूपामध्ये जेव्हा आपण व्हिजिट करतो तेव्हा हे दिसून येत आहे.